कुणाल कामरानं शिंदेंना उद्देशून केलेल्या व्यंगात्मक गाण्यात गद्दार शब्द वापरला। या शब्दावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। विधिमंडळातही यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले। तर गद्दार आणि खुद्दारचा फैसला निवडणुकीत जनतेनंच केलाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कामराला खडेबोल सुनावले। पाहूया हा रिपोर्ट। एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीने तोडफोड करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का? त्याने अपमान केला, त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे। आणि सभापती महोदय, जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका। कुणाल कामरानं व्यंगात्मक गाण्यातून शिंदेंवर निशाणा साधला आणि त्याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कामराचा कार्यक्रम झाला तिथे झालेल्या तोडफोडीवरून सवाल उपस्थित केलाय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर बोट ठेवलाय। एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीने तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कॉमेडियननी। मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का? कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी सभागृहात। एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही। त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत। पाहिजे तर मी दानवे साहेब तुमच्याकडे पाठवून देतो। परंतु आनंद महिंद्रांबद्दल तो बोललेला आहे, मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे। आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही, उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी तर अपमानाचा बदला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून घ्या अशी मागणी केली आहे। सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्याने अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे। देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय। आणि हा कोण? हा फालतू कोण लागून गेला? हा फालतू कोण लागून गेला? त्याला 120 मध्ये अटक करा, त्याच्यावरती 227 टाका, 223 टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका। या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत। कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासलं पाहिजे। अंमली पदार्थ असेल या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला अध्यक्ष महाराज। अशा या सरकार डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज। कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यानं शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली तर दुसरीकडे कामरानं संविधानाचं पुस्तक दाखवत पुढे जाण्याचा एकमेव मार्ग अशी कॅप्शन दिली। हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय। तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता। ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाहीये। त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। कामरानं व्यंगात्मक गाण्यात गद्दार शब्दाचा उल्लेख केलाय, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कामराला फटकारलाय। हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे। खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की 2024च्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे। हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? एक नवीन त्यांनी जर का डिक्शनरी तयार केली आहे, हा बेमानाला बेमान म्हणायचं नाही का? रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का? त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का? हे रेकॉर्डवरती आहे। आता कुणाल कामराच्या गाण्यावरून राजकीय हंगामा सुरू झाल्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील महिला ब्रिगेडनेही
त्याच स्टाईलनं चिखलफेक केली आहे. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय भांडू का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, हाय हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय हाय हाय. मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए. बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए, हाय हाय. मंत्री नहीं यह दल बदलू है और कहाँ क्या जाए. तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे. इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए. जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए. जिस थाली में खाए उसमें ही छेद ये करवाए. चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोद में जाके बिठाए. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंख पे चष्मा, हाय. सत्ताधाऱ्यांचा सूर पाहता कुणाल कामरावर कारवाई होणार असं दिसतंय, पण संविधानाचं पुस्तक दाखवून कामरानं इरादे स्पष्ट केलेत. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.